दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात आता खऱ्या अर्थाने रंग भरला आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी नाशिक रोड परिसर अक्षरशः शाही सणासारखा दिसून आला. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी केलेले जोरदार शक्ती प्रदर्शन, ढोल ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण यामुळे नाशिक रोड परिसर दुमदुमून गेला होता. मंगळवार 30 डिसेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच सर्व पक्ष कार्यालयांबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. उमेदवारी वाटपाच्या प्रक्रियेत काही दिग्गजांची तिकिटे कापली गेली, तर काही विद्यमान नगरसेवकांनी ऐनवेळी पक्षांतर करत निवडणुकीची चुरस वाढवली. सोमवारी एबी फॉर्म अभावी रखडलेली प्रक्रिया अखेर मंगळवारी पूर्ण झाली आणि सर्वच उमेदवारांनी विजयाचा निर्धार करत उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रभाग 17 मध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपा, शिवसेना, ठाकरे गट, शिंदे गट आणि वंचित आघाडी यांच्यात थेट सामना रंगणार आहे. प्रभाग 18 मध्ये उमेदवारीचा सस्पेन्स आणि राजकीय ड्रामा पाहायला मिळत आहे. विशेषतः शिंदे गटातील उमेदवारीवर आज अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रभाग 19 मध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे, तर येथे तगडी उमेदवारी असून काट्याची स्पर्धा अपेक्षित आहे. दरम्यान प्रभाग 20 आणि 21 मध्ये निष्ठा आणि बंडखोरीचा अनोखा संगम दिसून येत आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी आपापली ताकद पणाला लावली आहे, तर प्रभाग 22 मध्ये हाय व्होल्टेज राजकीय लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात येथे थेट सामना रंगणार आहे. एकंदरीतच नाशिक रोड परिसरात दाखल झालेले उमेदवारी अर्ज आणि उमेदवारांचा उत्साह आणि कार्यकर्त्यांची गर्दी पाहता ही निवडणूक केवळ राजकीय लढाई न राहता विकासाचा सकारात्मक महोत्सव ठरेल असं चित्र दिसून येत आहे. नमस्कार, मी निर्मल सुनील भंडारी. माझ्या मिसेस श्वेता निर्मल भंडारी यांना आताच भारतीय जनता पार्टीतर्फे सर्वसाधारण महिलेकरता भारतीय जनता पार्टीतर्फे तिकीट मिळालं आहे. आम्ही नक्कीच आमचा पूर्ण पॅनल 100% विजयी करू असा मानस धरून आम्ही या रिंगणात उतरलेलो आहे. धन्यवाद. पक्षाने जी आमच्यावर जबाबदारी सोपवली आहे ती आम्ही 100% पूर्णपणे पार काढू. पूर्णचा पूर्ण पॅनल विजय करू आणि पुढे आमच्या प्रभागासाठी प्रभाग विकास कसा होईल त्याच्यावर पूर्णपणे भर देऊ. भारतीय जनता पार्टीने जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासापोटी मी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्षांचे आमचे माननीय राहुल भाऊ डिकले आमदार व देवेंद्र फडणवीसजी, मोदीजी यांचं, गिरीश भाऊ महाजन यांचं मी सतत आभारी आहे आणि दिलेली जबाबदारी भारतीय जनता पार्टीने मी नक्कीच पूर्ण करेल आणि जे आमच्या सोबत जे तिन्ही उमेदवार असतील तो पूर्ण पॅनल आम्ही विजयी करण्यासाठी काटेकोर मेहनत करू आणि दाखवलेला विश्वास हा सार्थ करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हो घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या 2026च्या निवडणुकांमध्ये आम्ही चौघेही प्रभाग क्रमांक 17 जेलरोड परिसर, दसा गावठाण, नारायणबापू नगर, आम्रपाली, भीमनगर या परिसरातून उभे आहोत. 8.5 वर्षापासून वार्डात बऱ्याच ठिकाणी विकास खुंटला आहे. रस्त्याचे, गार्डनचे हाल खराब आहे. पाणी पुरवठा पावसाळ्यात देखील कमी होतोय. एकच टाइम येतोय, तो अर्धवट येतोय आणि बरेचसे जे आमचे विरोधक आहे हे संपर्कात नसतात. 5 वर्ष सोडा, 8.5 वर्ष झाले आहे निवडणुकांना. 8.5 वर्षानंतर निवडणुका होत आहेत. म्हणजे अक्षरशः जनता पोरकी झाली होती आणि म्हणून लोक आम्हाला निवडून देण्यासाठी उत्सुक आहेत. आम्ही सर्व जाती धर्माचा आणि सर्व प्रभागामधील समतोल साधून असा आम्ही जो पॅनल तयार केलेला आहे हा पॅनल नक्कीच 4-0 असा होईल आणि 4च्या 4 सीटा आमचे निवडून येतील अशी मी खात्री दिली तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम सर्व आमच्या प्रभाग 17तील मायबाप जनतेला मी नमस्कार करतो. होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 17 मधनं आम्ही 4ही उमेदवार आपले सर्वांचे शुभाशीर्वाद घेण्यासाठी आपल्याकडे येणारच आहेत. आपल्या प्रभाग 17चा जो थांबलेला विकास आहे
त्या विकासाला कुठेतरी गती देण्याचं काम आम्ही चौघांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी निश्चितच आम्हाला आपला सर्वांचे आशीर्वाद, शुभाशीर्वाद, लहान मोठ्या थोरांचे आशीर्वाद आम्हाला लागणार आहेत. मी सर्व मतदारांना विनंती करेल का आमच्या सर्वांवरती तुम्ही एक मतदानरूपी आशीर्वाद देऊन तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्याल. आपल्या प्रभागात आज कॅनल रोड सारखा मोठा प्रश्न होता रस्त्याचा, त्या रस्त्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावला. 8 वर्ष आपल्या लोकप्रतिनिधींना कॅनल रोड परिसरातील रस्त्याची झालेली दुरावस्था दिसली नाही. आपल्या कॅनल रोड परिसरात रस्त्यावरती अनेक लोक ॲक्सिडेंट झाले, त्यांचे अपघात झाले, कोणी मृत्युमुखी पावले, कोणी अपंग झाले. या गोष्टीचा त्यांना थोडाही कोणाला जाणीव झाली नाही का आपलं कर्तव्य काय, जनतेने आपल्याला निवडून दिलंय कशासाठी. आणि सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तर पाणी प्रश्नाने अतिशय आमच्या माता भगिनी या त्रस्त झालेल्या आहे. त्यांचा त्रास कुठल्याही लोकप्रतिनिधीला अजूनही बघितला गेलेला नाही आहे, त्याच्यावरती काही उपाययोजना केलेली नाही आहे. तर आम्ही निश्चितच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही ह्या पाणी प्रश्नाला मार्गी लावण्याचं तुम्हाला एक वचन देतो. आम्ही चौघही तुमचा पाणी प्रश्न येत्या काळामध्ये पूर्ण करू. आणि तुम्ही सर्वजण ज्या आपल्या उद्यानं आहेत त्या उद्यानांची दुरावस्था बघा. अतिशय निकृष्ट दर्जाची उद्यानं आहेत. उद्यानांचे ठेकेदार हे आपले लोकप्रतिनिधी असून देखील त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारच्या उद्यानांची पाहिजे ती स्थिती झालेली नाही. त्याच उद्यानांचा विकास करण्यात आला ज्या उद्यानांमध्ये काही त्यांचा फायदा असेल. बाकी सर्वसामान्य लोकांचे जे उद्यान आहे त्याच्याकडे अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे. मी सर्वांना विनंती करेल, बोलण्यासारखं खूप आहे, पण येत्या काळात आम्ही तुमच्या समोर येऊन आमची बाजू मांडू. मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना एक आग्रहाची हात जोडून विनंती करतो, आमच्या चौघांना देखील तुम्ही शुभाशीर्वाद द्याल, तुमची सेवा करण्याची संधी द्याल, अशी मी सर्वांना विनंती करतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही 4ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला. अधिकृतरित्या पक्षाचा पॅनल आज जाहीर झाला आणि उद्यापासून प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला अतिशय उत्साहात सामोरे जाणार आहोत. आम्हाला विश्वास आहे आम्ही केलेल्या कामावरती, आमचा असलेला जनसंपर्क, लोकांच्या सुख असो लोकांचं दुःख असो, आम्ही नेहमी 4ही उमेदवार उभे राहिलो असेल. कारण की शिवसेना प्रमुखांची शिकवणच आहे आम्हाला की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धर्तीवर काम करत लोकांपर्यंत आम्ही घरोघरी पोचलो आहोत. म्हणून लोक आमच्यावरती विश्वास ठेवून निश्चितच आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देतील आणि येत्या 16 तारखेला निश्चितच प्रचंड बहुमताने 4ही उमेदवार मशालीचे निवडून येतील अशी मी ग्वाही देतो. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब यांच्या आशीर्वादाने तसेच पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज नाशिक महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणूक 2026 करता प्रभाग क्रमांक 22 मधून आम्ही 4ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आणि सांगायला अभिमान आहे की नाशिक महानगरपालिकेच्या या अधिकृत पॅनलची घोषणा सर्वात अगोदर आमच्या 4ही उमेदवारांची झाली. त्याबद्दल आम्ही पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब या सर्व आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि अभिमानाने सांगेल आणि खात्रीने सांगेल की प्रभाग क्रमांक 22 मध्ये शिवसेनेची ही मशाल 4ही उमेदवार निवडून येतील. कारण की आपण सगळे बघतायत की शेवटच्या घटनेपर्यंत, शेवटच्या मुवमेंटपर्यंत विरोधकांना त्यांचा पॅनल देखील बनवता आला नाही. आणि हीच आमची कामाची पावती आहे. नागरिकांनी ज्या पद्धतीने आमच्या या प्रचाराला आणि उमेदवारीला जो उत्साह दिला, प्रोत्साहन दिला, त्यांचं मतदान रूपी आशीर्वाद नक्कीच आम्हालाच मिळेल यात आम्हाला कुठलीही शंका नाही. आणि 4 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये सत्ता नसताना देखील आम्ही लोकांमध्ये राहून लोकांची सुखदुःख असेल, त्यांची कामं असेल, त्यांच्या सामाजिक शैक्षणिक ज्या ज्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही सतत त्यांच्याबरोबर राहून त्यांच्यामध्ये राहून कामं केलेली आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने कंबर कसलेले आहे. नाशिक महानगरपालिकेचा इतिहास आहे, जिथे जिथे अन्याय होतो त्याच्या वेळेस
अन्यायाचा कडेलोट होतो आणि अश्रूच्या ठिणगा बनतात, त्यातून पेटून उठतो क्रांतीचा आगडोम. तशी आमची क्रांतीचा आगडोम आज पेटून उठलेला आहे. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिन भाऊ आहेत, शीतलताई साळवे, आमच्या शोभाताई आवारे आणि सन्माननीय आमचे आमदारताई सरोजताई आहेर यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 19चा हा पॅनल जाहीर झालेला आहे. आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की आजपर्यंत ज्या ज्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये जेव्हा जेव्हा कन्हैया साळवेचं तिकीट कापलं गेलेलं असेल त्या वेळेस भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा 7व्या किंवा 8व्या नंबरला चाललेला आहे. हा इतिहास आहे, तुम्ही उघडून बघा. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल नाशिक महानगरपालिकेमध्ये नोंद असते. 2007ला सुद्धा ते झालं, 2012ला सुद्धा 4चा आकडा पार करून देत नाही आम्ही. आता आम्ही जास्त बोलणार नाही, परंतु हा निकाल 16 तारखेला ज्यावेळेस लागेल, 15 तारखेला सर्व मतदार बंधू भगिनी निश्चितपणे तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्याल. विशेष म्हणजे तिन्ही उमेदवार असे आहे, सुशिक्षित आहे आणि 3 कोपऱ्यातले 3 उमेदवार आहे. आणि विशेष म्हणजे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे आहे. छत्रपती शाहू फुले आंबेडकर अशा प्रकारे हा पॅनल बनलेला आहे. म्हणून आज या ठिकाणी मी मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण येत्या 15 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून या तिन्ही उमेदवाराला, सचिन भाऊ आहेत, शीतलताई साळवे, शोभाताई आवारे यांना विजयी करावी अशी मी विनंती करतो. मी रुचिरा संतोष साळवे. मी आज प्रभाग क्रमांक 19 मधून उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे. मी आता उबाटा उद्धव साहेबांकडून लढते. मला विश्वास आहे, जसं मागच्या वेळेस जनतेने उद्धव साहेबांवरती जो विश्वास दाखवला होता तो ह्यावेळेसही दाखवेल आणि पुन्हा एकदा आम्ही सगळे शिवसैनिकला निवडून आणेल. धन्यवाद. आता मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतो याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड.